मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 2.5 वर्षे चुकीच्या लोकांनी वेढलेले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राला भोगावा लागला असा आरोप उभाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. या आरोपात खरंच काही तथ्य आहे का? देवेंद्र फडणवीसांना अशा कुठल्या माणसाने वेढलेलं आहे? राऊत असे आरोप करून नेमकं काय साध्य करू पाहतायत, याचाच आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. नमस्कार, मी सुहास शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके. देवेंद्र फडणवीस म्हणजे उडत्या पाखराचे पंख मोजणारा माणूस. कोण व्यक्ती कुठल्या उद्देशाने भेटायला आली आहे हे समजायला त्यांना सेकंदाचा अवधीही पुरेसा. त्यामुळे माणसांची पारख केल्याशिवाय ते कुणावरही विश्वास ठेवत नाही. असं असताना ते 2.5 वर्षे चुकीच्या माणसांनी वेढलेले आहेत असा आरोप करणे म्हणजे निव्वळ मूर्खपणा. ते देवेंद्र फडणवीस आहेत, उद्धव ठाकरे नाहीत, याचा विचार राऊतांनी आरोप करण्याआधी करायला हवा. सकाळी 9च्या ठोक्याला काहीतरी बडबडायचं आणि प्रसिद्धीत राहायचं हे दिवस आता संपले. जगाला ज्ञान पाजळणाऱ्या भोंग्याला आता महाराष्ट्रातलीच नव्हे तर देशातली जनता देखील कंटाळली आहे. त्यामुळे बहुधा ते अशा प्रकारचे सनसनाटी आरोप करून चर्चेत राहायचे फंडे आजमावीत असतात. पण राऊतांनी दुसऱ्याकडे बोट दाखवताना आधी स्वतःच्या पक्षात झाकून पाहावं, एवढीच त्यांना विनंती. कारण त्यांच्या पक्षप्रमुखाला चुकीच्या माणसांनी वेढल्यामुळे त्यांचं राजकीय अस्तित्व नामशेष होण्याची वेळ उडाली. पक्ष गेला, चिन्ह गेलं, निष्ठावंतही सोडून गेले, तरीही ते सुधारण्याच्या मनस्थितीत नाही. मातोश्री हे निवासस्थान एकेकाळी लाखो शिवसैनिकांचं श्रद्धास्थान होतं. बाळासाहेब ठाकरे यांच्या एका हाकेवर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक मातोश्री बाहेर जमायचे. पण बाळासाहेबांच्या पश्चात मातोश्रीचा रुतबा कमी झाला. मातोश्रीवरील राजकीय दरबाराची जागा किचन कॅबिनेटने. त्यांचेच निर्णय पक्षात अंतिम ठरू लागले. संघटनात्मक पातळीवर कर्तृत्व शून्य असलेल्या शिलेदारांचा भरणा त्यात असल्यामुळे अधोगतीशिवाय काहीच हाती लागलं नाही. विधानसभा निवडणूक हे त्याचं ताजं उदाहरण. परंतु विधानसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतरही मातोश्रीचं किचन कॅबिनेटवरचं प्रेम कमी झालेलं आहे. दुधाने तोंड पोळलं तर ताक देखील फुंकून प्यावं असं म्हणतात. महाविकास आघाडीत अनेक वेळा तोंड पोळल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या वर्तनात सुधारणा झालेली नाही. त्याचा फटका विधानसभा निवडणुकीत सहन करावा लागला. भाजपसोबत असताना ठाकरेंच्या 60हून अधिक जागा निवडून यायच्या. आता ती संख्या 20 पर्यंत खाली आली. किचन कॅबिनेटच्या भरोश्यावर निवडणुका लढवल्या गेल्यानं ही वेळ ओढवली. दुसरं म्हणजे 25 वर्षे मुंबई महापालिकेवर अधिराज्य गाजवणाऱ्या उभाटा गटाला विधानसभेत दणका मिळाल्यामुळे माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. त्यामुळेच हिंदुत्वाची कास धरून स्वबळावर लढण्याची मागणी मातोश्रीवरच्या प्रत्येक बैठकीत होऊ लागली. विधानसभेला मुंबईत 21 जागा लढवून उभाटाला केवळ 10 जिंकता आल्या. त्यापैकी 7 किरकोळ मतांच्या फरकानं निवडून आले आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंची मुंबईवरील सैल झालेली पकड, नगरसेवकांची सहज उपलब्धता आणि शाखामधून होणारी सामान्यांची कामं हे शिवसेनेच्या यशामागचं गमक होतं. परंतु शिवसेनेतील फुटीनंतर त्यात खंड पडला. शाखामध्येच 2 गट पडले. एकनाथ शिंदे यांच्या मागं निम्म्याहून अधिक पक्ष उभा राहिल्यानं उद्धव ठाकरेंसमोर आव्हान निर्माण झालं. ठाकरे गटातील जवळपास 45 माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाणं पसंत केलं. त्याचा फायदा विधानसभेत झालाच. शिंदे समर्थक आमदारांनी मुंबईतल्या आपापल्या जागा राखल्याच. शिवाय अंधेरी पूर्व, भांडूप आणि चेंबूरची अतिरिक्त जागा निवडून आणण्यात त्यांना यश मिळालं. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत त्यांचा प्रभाव नाकारून चालणार नाही. विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाजपकडे मुंबईत 82 माजी नगरसेवकांचं बळ आहे. शिवाय अन्य पक्षातील 13हून अधिक माजी नगरसेवकांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. मुंबईत 50,000 मतदारांचा एक प्रभाग असल्यामुळे प्रभावी संघटन शक्तीशिवाय विजय जवळपास अशक्य. ही बाब हेरून उभाटा गटातील काठावरचे नगरसेवक पक्षांतराच्या तयारीत दिसतात. त्यामुळे नवी गळती रोखण्याचं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर उभं राहील. त्यामुळे संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काळजी करण्यापेक्षा स्वपक्षातील गळती थांबवण्याकडे लक्ष द्यावं. अन्यथा राजकारणातून कायमचंच नामशेष व्हावं लागेल. तुम्हाला काय वाटतं? राऊत अशी भंपक वक्तव्य करून नेमकं काय साध्य करू पाहत असावेत? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा MTBच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.